हॅलो, माझं नाव अजय शिंदे आहे आणि मी अहिल्यानगरचा आहे आणि मी हे सांगू इच्छितो, की माझं सेकंड टाईम एका वेल नोन आय-टी कंपनीमध्ये प्लेस झालेलं आहे. दॅट टू विथ द पॅकेज ऑफ 4 एल-पी-ए आणि मी ह्याबद्दल येस इन्फोटेक ह्या कंपनी त्यांचा खूप खूप आभारी आहे. तर माझा एक्सपिरियन्स शेअर करू इच्छितो, की आपण आजकाल बघतात, की मार्केटमध्ये जे एक्सपिरियन्स व्यक्ती आहे, त्यांनाच कंटिन्यू प्लेसमेंट अपॉर्च्युनिटीज भेटत राहते आणि फ्रेशर जे आहे ते या गोष्टींबद्दल स्ट्रगल करतात. तर मी हे सांगू इच्छितो, की माझं येस इन्फोटेकनी हे कंटिन्यू दुसरा इंटरव्ह्यू शेड्यूल केला आहे दॅट टू एका वीकमध्ये. मी हे सांगू इच्छितो, की येस इन्फोटेक यांनी जरी माझं फर्स्ट प्लेसमेंट झालं होतं, तरी येस इन्फोटेक ही टीम मला कंटिन्यू प्लेसमेंटची अपॉर्च्युनिटी देत होती. आणि मी हे सांगू इच्छितो, की माझं जे सेकंड प्लेसमेंट झालं आहे, ते मगरपट्ट्यासारख्या मगरपट्ट्यामधील आय-टी पार्कमध्ये येथे झालेलं आहे आणि आपण बघतो की शक्यतो कंटिन्यू कॉल हे कोणतं इन्स्टिट्यूट किंवा टीम देत नाही. पण मी ह्याबद्दल येस इन्फोटेक यांचा आभारी आहे, की माझं फर्स्ट प्लेस झालं सुद्धा नंतर त्यांनी मला कंटिन्यूअस अपॉर्च्युनिटी प्रोव्हाईड केल्या, ज्यांनी मला एक बेटर ग्रोथ म्हणून खूप हेल्प केली. मी हे सुद्धा सांगू इच्छितो, की माझा अजून इथला कोर्स देखील कंप्लीट झालेला नाही. मी इथे डेटा एनालिटिक्सचा कोर्स करत आहे आणि तरीसुद्धा मला हे सेकंड प्लेसमेंट अपॉर्च्युनिटी भेटली आहे. दॅट टू विथ द पॅकेज ऑफ 4 एल-पी. तर मी अजून असं ॲड इच्छू करतो, आपण बघतो की बाहेरच्या कंडिशनमध्ये बरेचसे जे इन्स्टिट्यूट आहेत तिथं बॅच साईज ही कमीत कमी 30 ते 40 जणांची राहते. पण येस इन्फोटेक इथे बॅच साईज हे 10 ते 12 जणांची असते, ज्यामुळे प्रत्येकावर हे स्पेशल अटेन्शन दिलं जातं आणि इथले ट्रेनर्स सुद्धा वेल क्वालिफाईड आणि प्रॅक्टिकल ओरिएंटेड सेशन सुद्धा इथे होता, ज्यामुळे आपल्याला आपल्या फील्डबद्दल एक्स्ट्रा नॉलेज देखील कळतं आणि इथली प्लेसमेंट टीम सुद्धा खूप सपोर्टिव्ह आहे. ज्यांनी माझं 1 टू 1 सेशन्स, मॉक इंटरव्ह्यू ह्या गोष्टी सुद्धा घेतल्या. त्यामुळे मला इंटरव्ह्यू फेस करताना कॉन्फिडन्स आला आणि आज त्याचमुळे मी इंटरव्ह्यू क्रॅक करू शकलो. पण बघतो की आजकाल बाहेरच्या कंडिशनमध्ये जर एखादी आपल्याला जॉब अपॉर्च्युनिटी पाहिजे असेल, तर नॉर्मली आपण कंपनीच्या वेबसाईटवर जातो किंवा लिंक्स घेतो. इन्फोटेकची प्लेसमेंट टीम आपल्याला शेड्यूल इंटरव्ह्यू करून देते, ज्यामुळे आपले इंटरव्ह्यू द्यायचे आणि याचे चान्सेस सुद्धा वाढतात. इंटरव्ह्यू शेड्यूल असल्यामुळे आपल्याला आपलं कॉम्पिटिशन सुद्धा कमी होतं पोरांमध्ये आणि आपल्याला हे चान्सेस आणि अपॉर्च्युनिटी आणि प्लेस व्हायची हे जास्त भेटतं आणि काही प्रॉब्लेम सुद्धा आपल्याला फेस करावा नाही लागत. आणि जर आपला इंटरव्ह्यू एखादा शेड्यूल झालाय, तर असं नाही का डायरेक्ट इंटरव्ह्यूलाच पाठवतात. तर इंटरव्ह्यूला जायच्या आधी प्लेसमेंट टीम आपल्याकडून त्याचे मॉक सेशन्स किंवा इंटरव्ह्यू प्रिपरेशन किंवा कसं बोलायचं आणि कॉन्फिडंट कसं राहायचं हे सुद्धा सांगते. त्यामुळे आपल्याला रिअल टाइम इंटरव्ह्यूमध्ये काही प्रॉब्लेम फेस नाही होत. तर मी याबद्दल येस इन्फोटेक यांचा खूप खूप आभारी आहे. सो आज आपले येस इन्फोटेकचे स्टुडंट अजय यांचं ट्रेनिंग चालू असतानाच दुसऱ्यांदा प्लेसमेंट झालेलं आहे आणि ते सुद्धा 4 एल-पी-ए पॅकेजने ॲज अ डेटा अनालिस्ट म्हणून US बेस MNC मगरपट्टा आय-टी पार्कमध्ये त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. सो अजय, तुम्हाला कसं वाटतंय? अतिशय मला चांगलं वाटतंय आणि मी याबद्दल पूर्णपणे येस इन्फोटेक टीमचा आभारी आहे, की त्यांनी मला मल्टिपल अपॉर्च्युनिटीज दिल्या आणि ज्यामुळे मला माझ्या फील्डमध्ये ग्रोथ करायचा चान्स भेटला आणि आज मी या 4 एल-पी-एच्या पॅकेजवर आहे. तर याबद्दल मी येस इन्फोटेकचा खूप खूप धन्यवाद आहे. कसं होतं अजय, की शक्यतो बऱ्याच मुलांना असं वाटतं की फ्रेशर्सला जॉबच नसतात, वर्किंग प्रोफेशनल्सलाच खूप अपॉर्च्युनिटीज असतात. सो याबद्दल तुम्ही तुमच्या अनुभवातून काय सांगाल? हो, बरोबर आहे, की आजकाल आपण मार्केट कंडिशनमध्ये बघतो, की जास्त करून जे अपॉर्च्युनिटीज आहेत किंवा कंटिन्यूअस जे अपॉर्च्युनिटी आहेत, त्यामध्ये कंपनी मोस्टली एक्सपिरियन्स प्रोफेशनल्सलाच चूज करते ॲज कंपेअर टू फ्रेशर. आणि माझं असं मत राहील, की जर तुमच्याकडे तुमची टेक्निकल स्किल्स, तुमच्या सॉफ्ट स्किल्स हे जर स्ट्रॉंग असेल, तर फ्रेशर सुद्धा चांगले आणि मल्टिपल अपॉर्च्युनिटीज आय-टी MNC कंपनीमध्ये घेऊ शकतो. तुमचे टेक्निकल स्किल्स किंवा सॉफ्ट स्किल ग्रो करायचे असेल, तर माझ्या साईडने येस इन्फोटेक हे बेस्ट इन्स्टिट्यूट आहे. सो अजय, आता अहिल्यानगर मधील एका ग्रामीण भागातून तुम्ही तुमचं एज्युकेशन पूर्ण केलेले आहे आणि आता तुमचं 4 एल-पी-ए पॅकेज तुमचं सिलेक्शन झालेलं आहे. तर आपले जे ग्रामीण भागातील विद्यार्थी मित्र आहेत, कुठेतरी त्यांच्या मनामध्ये डाऊट असतो की खरंच मला आय-टी मध्ये जाता येईल का, शक्य होईल का, चांगलं पॅकेज मिळेल का, आणि या भीतीपोटी कुठेतरी ते विनाकारणच नॉन टेक्निकल फील्डमध्ये सुरुवातीपासूनच जॉब चालू करतात. तर अशा सगळ्या आपल्या विद्यार्थी मित्रांसाठी तुम्ही तुमच्या अनुभवातून काय मेसेज देताल?
सर, तुमचं अतिशय बरोबर आहे. मी सुद्धा राऊरी फॅक्टरी ह्या ग्रामीण भागातूनच येतो आणि बरेचसे ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांची इच्छा राहते की आपण मोठमोठ्या IT MNC कंपनीमध्ये प्लेस्ड व्हावं, आपलं चांगलं पॅकेज भेटावं, आपण आपले आणि फॅमिलीचे जे इच्छा स्वप्न आहे ते पूर्ण करावं. पण त्यांना एक चांगलं मार्गदर्शन नसतं, तर त्यामुळे ते नाईलाजाने दुसरीकडे शिफ्ट करतात. तर माझा असं संदेश राहील की जर तुम्हाला तुमचं पॅशन फॉलो करायचंय का चांगल्या IT कंपनीमध्ये प्लेस्ड व्हायचंय, तर तुम्ही तुम्ही तुमचे टेक्निकल स्किल्स, सॉफ्ट स्किल ह्या ज्या गोष्टी आहेत त्या कंटिन्यू अपग्रेड करत राहा. ओके. आता कसं होतं, की तुम्ही जेव्हा आता 4LPचं किंवा असं चांगलं पॅकेज मिळावं असं प्रत्येक फ्रेशरलाच वाटतं. पण त्यासाठी काय प्रकारचे क्वेश्चन्स तुम्हाला विचारले गेले किंवा तुम्ही कशी मेहनत घेतली जेणेकरून हे चांगलं पॅकेज तुम्हाला अचीव्ह करता आलं? त्याबद्दल तुम्ही आपल्या विद्यार्थी मित्रांना काय सांगाल? तर मी असं सांगू शकतो, जर तुम्हाला आयुष्यात सक्सेसफुल व्हायचं असेल तर मेहनतीशिवाय पर्याय नाही. आणि मी जेव्हा येस इन्फोटेक इथे जॉईन केलं, माझे ट्रेनर्स आणि जे प्लेसमेंट स्टाफ होता त्यांनी सुद्धा मला खूप सपोर्ट केला आणि मेन म्हणजे मी स्वतःवर विश्वास ठेवला आणि कंटिन्यू मला अपग्रेड करत गेलो. नवीन नवीन टूल्स, टेक्नॉलॉजीज या शिकत गेलो, ज्यामुळे मला इंटरव्ह्यूमध्ये फेस करताना काही अडचण आले नाही आणि कॉन्फिडन्सली मी सर्व प्रश्नांचे आणि उत्तर देऊ शकलो. ओके. अजय, याच्यामध्ये होतं कसं, जेव्हा आपण एखादा विद्यार्थी नवीन टेक्नॉलॉजी शिकायला सुरुवात करतो, सुरुवातीला तो खूप एक जोशमध्ये असतो किंवा खूप पॉझिटिव्ह ॲटिट्यूड त्याच्यामध्ये असतो आणि हळूहळू कुठेतरी काही काही विद्यार्थ्यांची एनर्जी कमी होत जाते किंवा कन्सिस्टन्सी त्याच्यामध्ये राहत नाही. सो याबद्दल एक चांगली कन्सिस्टन्सी आपल्या सगळ्या विद्यार्थी मित्रांनी ठेवावी, जेणेकरून त्यांचं सुद्धा तुमच्यासारखं एक चांगलं IT करिअर चालू होईल. ह्याबद्दल तुम्ही आपल्या विद्यार्थी मित्रांना काय सांगाल? कोणती नवीन गोष्ट शिकताना सगळ्यात महत्वाचं म्हणजे राहतं ती म्हणजे त्या गोष्टींबद्दल नवीन नवीन जाणून घेणं आणि त्यासाठी कन्सिस्टंटली आपण ते वर्क केलं जाईल. आपण पाहतो की जे नवीन विद्यार्थी आहे, ते जर त्यांना एखादं नवीन टूल्स किंवा टेक्नॉलॉजी शिकायची असेल तर ते स्टार्टिंगला जोश मध्ये खूप साऱ्या टूल्स पाहतात किंवा व्हिडिओज पाहतात. त्यांना नंतर नंतर त्यांना अडचण येत राहतात, कारण ते एक दिवस पाहत्या मग 4 दिवसांनी नवीन पाहतात. तर मग असं सजेशन राहील की जर तुम्हाला काही शिकायचं असेल तर तुम्ही भले दिवसातून 1 तास करा, पण ते 1 तास हे परफेक्टली द्या त्या टूल्स अँड टेक्नॉलॉजीज साठी. आणि मार्केटमध्ये सध्या काय कंडिशन चालू आहे, कोणत्या कंपनीत काय टूल यूज होत आहे, हे सुद्धा तुम्ही बघत राहा. आणि कसं होतं, की आता एवढं चांगलं पॅकेज तुम्हाला मिळालेलं आहे, तर टोटल किती इंटरव्ह्यू राउंड्स तुमचे झाले या पूर्ण पॅकेजसाठी? तर मी सांगू इच्छितो की हे जे कंपनी माझं झालंय 4LPA पॅकेज, तर इथं टोटल 6 इंटरव्ह्यू राऊंड माझे झाले होते. त्यापैकी पहिल्यांदा माझी जर्नी सुरुवात होते ती येस इन्फोटेक यांनी मला शेड्यूल इंटरव्ह्यू एक गुगल फॉर्म दिला होता, जो मी भरला आणि मला लगेच काही वेळाने एक GD राऊंडसाठी कंपनीतर्फे मेल आलं. तर मी GD राऊंड अटेंड केला, ज्यामध्ये कुल 50 ते 60 विद्यार्थी होते आणि सर्वांना एक टॉपिक दिलेला होता, जो म्हणजे स्टार्टअप आणि कॉर्पोरेट जॉब्स मधला डिफरन्स काय. तर मी माझं मत मांडलं. मग काही वेळाने मला ऍप्टिट्यूड मध्ये सिलेक्शन झालं, जे मी उत्तीर्णपणे पार केले आणि पुढच्या दिवशी मेन म्हणजे माझे 2 राऊंड्स होते, जे होते टेक्निकल आणि मॅनेजर. दोन्ही राऊंड हे फेस टू फेस कंपनीमध्ये होते आणि पूर्णपणे आपल्या कम्युनिकेशन स्किल्सवर होते. तर टेक्निकल राऊंड मध्ये त्यांनी मला माझे प्रोजेक्ट्स बद्दल, माझे वेगवेगळे सिनारिओ विचारले आणि ह्या गोष्टींनी माझं नॉलेज असल्यामुळे मी या प्रश्नांची उत्तरं खूप उत्तीर्णपणे दिले आणि हे दोन्ही राऊंड मी खूप छान पद्धतीने क्लिअर केले आणि त्यानंतर सायकोमेट्रिक टेस्ट आणि HR राऊंड हे क्लिअर झाले माझे. ही एक खूप चांगली गोष्ट आहे, की 4LPचं पॅकेज मिळालेलं आहे, पण त्यासाठी टोटल 6 राऊंड अजय यांनी क्लिअर केलेले आहेत किंवा त्या कंपनीमध्ये हायर झालेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये कम्युनिकेशन्स, त्याच्यासोबत प्रोजेक्ट म्हणजे टेक्निकल प्लस कम्युनिकेशन, ह्या दोन्ही गोष्टींवरती कंपनीचा हायरिंगच्या वेळेस खूप चांगला फोकस होता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या दोन्ही गोष्टींवरती, टेक्निकल आणि कम्युनिकेशन, याच्यावरती कंपनीचा चांगला फोकस होता. ही गोष्ट आपण सर्वांनी जाणून घेण्यासारखी आहे. कसं होतं अजय, की IT करिअर चालू करताना बऱ्याच विद्यार्थ्यांचा डिसिजन मेकिंग करण्यातच खूप वेळ जातो, की मी नेमकं कुठला करिअर ट्रॅक चूज करू आणि कशावरती स्किल सेट अपग्रेड करणं चालू करू. सो खूप वेळ याचा वाया गेल्यामुळे नंतर विद्यार्थ्यांचं नुकसान होतं. सो त्यांनी लवकरात लवकर डिसिजन घेण्यासाठी काय गोष्टी केल्या पाहिजेत, ह्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? तर आपण बघतो की आजकाल मार्केट फील्ड जे आहे ते खूप वास्टनी वाढत आहे आणि AI मुळे तर नवीन नवीन ऑपॉर्च्युनिटी प्रत्येक फील्डमध्ये वाढत आहे आणि प्रत्येक विद्यार्थी हे डिसिजन विचार करण्यातच टाइम घालतो की मी नेमकं डेटा सायन्स करू, डेटा अनालिटिक्स करू किंवा फुल स्टॅक जावा काय करू. आणि नेमकं त्यांनी जरी
डिसिजन घेतलं मी जावा करू, तर त्यामध्ये कोणता टूल्स करू, आणि ह्या विचारांमध्येच ते त्यांचा वेळ वाया घालवतात. तर माझं आज सजेशन राहील की तुम्ही एक शेड्यूल प्लॅन क्रिएट करा पहिले, आणि त्या प्लॅन नुसार चालू. जर तुम्हाला एक टूल शिकायचं तर त्या टूल्स मध्ये आधी मास्टर व्हा. अजय, कसं होतं की बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतं की माझी डिग्री झाली म्हणजे सगळं झालं. आता तुमची सुद्धा डिग्री कंप्लीट झालेली आहे, तुम्ही टेक्निकल ग्रॅज्युएट आहात, तर फक्तच डिग्री सफिशियंट आहे का एवढं चांगलं पॅकेज मिळण्यासाठी? तर मी असं सांगू इच्छितो की सध्याच्या ज्या मार्केट कंडिशन नुसार तुम्ही फक्त डिग्री केली आणि तुम्हाला जॉब मिळेल हे अपेक्षा प्रत्येकाने सोडून द्यावी. कारण कंपनी जी आहे ते तुमची सध्या डिग्री बघत नाही, किंवा तुम्ही टेक्निकल झाला, आता स्वतः मी IT झालोय किंवा एखादा ENTC झालाय, कंपनी यांना ह्या गोष्टींशी काही घेणं, काही मान्यता नसते. कंपनी बघते तुमचे स्किल्स, तुम्ही कसे अपग्रेडेड आहात, तुम्हाला तुमची कम्युनिकेशन स्किल कशी आहे. जर तुमचे टेक्निकल स्किल्स आणि कम्युनिकेशन स्किल हे जर चांगलं असेल तर तुम्ही कोणत्याही फील्डमध्ये असू, तुमचं एका चांगल्या कंपनीत नक्की प्लेस्ड होणार. आणि अजय, कसं होतं की बऱ्याच विद्यार्थ्यांचा अजून एक गैरसमज असतो फ्रेशर असताना चालू. आणि अजय, बऱ्याच फ्रेशर स्टुडंटचा असा एक गैरसमज असतो की माझी डिग्री झाली, मी सगळ्या जॉब पोर्टलवरती रिझ्युमे अपलोड केलाय, आता मला जॉब भेटेल. सो तुमच्या अनुभवातून तुम्ही काय सांगाल याबद्दल? ऍक्च्युअली मी हा अनुभव तुम्ही सांगू शकतो की त्या स्टुडंट्स पैकी एक बी मी पण तोच होतो. मी पण म्हणजे डिग्री झाल्यानंतर वेगवेगळ्या नोकरी, लिंक्डइन याच्यावर कंटिन्यू माझं रेझ्युमे अपग्रेड करायचो, पण मला काही फीडबॅक येत नव्हता. तर माझं असं म्हणणं राहील की तुम्ही रेझ्युम अपग्रेड करण्यापेक्षा आधी कंपनीचं काय लागतं ते बघा, आणि ती स्किल्स तुम्ही मास्टर करा. आणि जेव्हा तुम्ही ती स्किल्स मास्टर करशाल तेव्हाच तुम्ही तो रेझ्युम अपग्रेड करा, आणि तुमचे सिलेक्शन व्हायचे आणि प्लेस्ड व्हायचे चान्सेस हे वाढतात. म्हणजे थोडक्यात जर आपण फक्त फ्रेशर असताना जॉब पोर्टल्सवरती अवलंबून राहिलं तर आपल्याला खरंच इंटरव्ह्यू कॉल्स भेटतात का? सिलेक्शन तर नंतरची गोष्ट आहे, इंटरव्ह्यू कॉल्स तरी भेटतात का? ऍज अ फ्रेशर जर तुम्ही फक्त कंटिन्यू रेझ्युमे अपलोड करत राहिले ना, तुम्ही जर स्वतः स्किल अपग्रेड केले नाही, कम्युनिकेशन अपग्रेड केले नाही, तर तुम्हाला इंटरव्ह्यू कॉल्स भेटणं हे अतिशय अवघड परिस्थिती आहे. त्यामुळे आणि तुमचं तर आता IT इंजिनिअरिंग झालेलं आहे. सो सो आता तुमचं ग्रॅज्युएशन पासआउट झाल्यानंतर तुम्ही अपग्रेडेशन केलं आणि आज एवढं छान पॅकेज तुम्हाला मिळालेलं आहे US बेस MNC मध्ये. तर तुम्हाला काय वाटतं की जर सेम स्किल अपग्रेडेशन तुम्ही ग्रॅज्युएशनला असताना जर केलेलं असतं, तुमच्या फायनल इयरला असताना, तर तुम्हाला लवकर तुमचा IT जॉब मिळाला असता? हो, मी असं म्हणतो की माझी एक कुठेतरी चूक होती की मी डिग्री कंप्लीट होईस्तोवर वेट केलं, किंवा माझे जे स्किल्स होते ते कंपनीनुसार अपग्रेड केले नाही. आणि जर मी माझ्या डिग्रीच्या ड्युरेन म्हणजे फायनल इयर, थर्ड इयर मध्ये जर हे स्किल्स अपग्रेड केले असते किंवा मग कम्युनिकेशन स्किल्स अजून चांगलं केलं असतं, तर आज मी कदाचित एका चांगल्या अजून पॅकेजवर प्लेस झालेलो असतो. आणि ह्या सर्व गोष्टीमध्ये मी अजून एक सांगू इच्छितो की हे जे मी आतापर्यंत सांगितलं की स्किल अपग्रेडेशन, कम्युनिकेशन स्किल्स, हे सर्व गोष्टी मला प्रॉपर गायडन्स भेटला तो म्हणजे येस इन्फोटेक टीम कडून. आणि जेव्हा मी येस इन्फोटेक जॉईन केलं माझ्या फ्रेंडच्या रेफरल थ्रू, ज्यांनी मला इथे येस इन्फोटेक जॉईन करायला सांगितलं होतं, त्यानंतर डेडिकेटेड काउन्सिलिंग झाले, डेडिकेटेड जे टीचिंग स्टाफ होता त्यांनी सुद्धा मला डीप नॉलेज दिलं. आणि कम्युनिकेशन स्किल, लिमिटेड बॅच साईज असल्यामुळे प्रत्येक स्टुडंटवर 1 to 1 फोकस गेला, आणि प्रत्येक स्टुडंटला बोलण्याचा किंवा त्यांचा मुद्दा मांडण्याचा वेळ भेटला. आणि जेव्हा माझा इंटरव्ह्यू कॉल देखील शेड्यूल झाला त्यावेळी सुद्धा येस इन्फोटेकच्या टीमनी माझ्यासाठी 1 to 1 मॉक सेशन्स घेतले, किंवा इंटरव्ह्यू प्रिपरेशन्स करून घेतले, किंवा काय इंटरव्ह्यू मध्ये प्रश्न विचारतात हे सुद्धा त्यांनी सांगितले, आणि कसे उत्तर द्यायचे हे सुद्धा त्यांनी मला सांगितलं. आणि त्यामुळे माझा इंटरव्ह्यू मध्ये कॉन्फिडन्स वाढला, आणि मी सर्व प्रश्नांची उत्तरं चांगल्या पद्धतीने देऊ शकलो. तर माझ्या ओव्हरऑल एक्सपिरियन्समुळे हे सांगू इच्छितो की मी संदीप सर आणि पूर्ण येस इन्फोटेक टीमचा आभारी आहे की त्यांनी मला ह्या थ्रू आउट जर्नीमध्ये, माझ्या ट्रेनिंगच्या पिरियडमध्ये प्रत्येक टाइम मला गाईड केलं आणि सांगितलं आणि खूप हेल्प केली. तर त्याबद्दल खूप खूप थँक्यू. तर मी माझ्या सर्व मित्रांना जे एक IT कंपनीमध्ये त्यांचं नवीन सुरुवात करू इच्छितो, तर मी यांना सांगू शकतो की तुम्ही माझ्यातर्फे रेफरन्स घ्या, कारण माझा आणि येस इन्फोटेक हेच जॉईन करा. तर आज मी जे तुमच्या समोर उभं आहे, चांगल्या कंपनीमध्ये चांगल्या पॅकेजवर, हे सांगू इच्छितो की ह्याच्यामध्ये येस इन्फोटेक यांचं खूप मोठं योगदान आहे. आणि मी आज जे बोलू शकतो किंवा ज्यामध्ये माझी स्टेज डेअरिंग किंवा प्रेझेंटेशन स्किल्स आहे ते ह्या पहिले नव्हते, आणि ह्या ट्रेनिंग सेशन्स मध्ये
येस इन्फोटेकने पूर्णपणे तयारी करून घेतली की आपण कसं बोलायचं, काय बोलायचं आणि कसं आपलं स्वतःला पुढं सिद्ध करायचं. तर ह्याच्याबद्दल मी येस इन्फोटेक सर आणि सर्वांचा आभारी आहे. थँक्यू. ओके.